सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. केतकी आणि फाल्गुनी किराणा डब्यामध्ये भरून ठेवत असतात आणि त्यावेळी केतकी फाल्गुनीला म्हणते, आपण कितीही ठरवलं ना की त्या विरोचकाला घाबरायचं नाही, तरीसुद्धा भीती वाटतेच. तिने आज काय केलं बघितलं ना. त्यावर फाल्गुनीसुद्धा घाबरूनच हो म्हणते. तर केतकी नाराज होत तिला सांगत असते की खरं तर मी एवढ्या मोठ्याने ओरडायला नको होतं. आणि इंद्राणी मॅडमची काय अवस्था झाली बघितलं ना. आणि त्यावर फाल्गुनी म्हणते, पण काकूमा, आपण तरी काय करणार? हे सगळं किती भयानक आहे. यावर केतकी तिला धीर देत म्हणते, पण काळजी करू नको. इंद्राणी मॅडम आणि नेत्रा प्रयत्न करणार आहेत. मला पूर्ण खात्री आहे की नेत्रा आपल्या घराला पुन्हा घरपण मिळवून देईल. तर त्याचवेळी त्या दोघींना एका डब्यामधून आवाज ऐकू येतो आणि त्यामुळे त्या दोघीजणी खूपच घाबरतात. केतकी फाल्गुनीला विचारत असते की या डब्यामध्ये तर काहीच नव्हतं, मग आवाज कसा आला? फाल्गुनीसुद्धा घाबरून मोठ्याने ओरडू लागते. पण केतकी तिला शांत करत म्हणते की नेत्रा आणि इंद्राणीला काही सांगू नको. आपणच बघूयात या डब्यात नेमकं काय आहे ते. आणि मग ती त्या डब्याचं झाकण उघडते. मात्र त्यामध्ये खोबऱ्याची एक वाटी असते आणि ती वाटी बघून त्या दोघींच्याही जीवात जीव येतो. दुसरीकडे इंद्राणी एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला घडलेला प्रकार सतत आठवत असतो आणि त्याचवेळी रुपाली त्या ठिकाणी येते. ती हसतच इंद्राणीला म्हणते की अरेच्चा, तू इथे बसली आहेस काय? मला वाटलं तू तुझ्या आईच्या त्या हाडांना मिठी मारूनच बसली असशील. ती इंद्राणीला म्हणते की खरं तर मला तुझं खूप वाईट करायचं आहे. तुला मारून टाकायचं आहे. पण प्रत्येक वेळी मला आठवतं की आपण दोघीजणी किती चांगल्या मैत्रिणी होतो. त्यामुळे मला काहीच करता येत नाही. ती इंद्राणीच्या जवळ जात म्हणते, अजूनही तुझ्याकडे संधी आहे. तुला आठवते का? आपण दोघीजणी किती चांगल्या मैत्रिणी होतो. म्हाताऱ्याला मारण्यासाठी मी तुला किती मदत केली. मग आता तू सुद्धा मला मदत कर. मात्र इंद्राणी रागातच तिच्याकडे बघते आणि तेथून जाण्यासाठी निघते. पण रुपाली तिला विचारते की तुझ्या आईची हाडं हवी आहेत ना? त्यामुळे इंद्राणी जागच्या जागीच थांबते आणि रुपालीकडे बघू लागते. तर रुपाली तिला म्हणते की जर तुला हाडं नको असतील तर मी ती गटारात फेकून देते. मात्र त्यावर इंद्राणी ओरडूनच म्हणते की नाही, मला माझ्या आईचे अस्थी हवे आहेत. आणि मग ते ऐकून रुपाली तिचा पाय पुढे करते. ती इंद्राणीला सांगते की जर तुला त्या मनोरमाची हाडं हवी असतील तर आधी माझ्या पायाशी नाक घास. त्यामुळे नाईलाजाने इंद्राणी रुपालीच्या पायाशी बसते. तर रुपाली तिला म्हणत असते की हीच तुमची लायकी आहे, कारण त्रिनयना देवीने तुम्हाला अक्कल दिलीच नाही. आता माझ्या पायाशी नाक घास, तरच मी तुला त्या मनोरमाची हाडं देईन. तेव्हा इंद्राणी तिच्या पायाशी नाक घासायला जाते, पण त्याचवेळी नेत्रा त्या ठिकाणी येते आणि ती इंद्राणीला थांबवते. रुपाली वैतागूनच म्हणत असते की आलीस का तू इथे? तुझी आत्या माझ्या पायाशी चांगली नाक घासत होती. कशाला आलीस तू इथे? हे ऐकून नेत्राला धक्काच बसतो. रुपाली म्हणते, आता तुमच्याकडे फक्त उद्याचा दिवस आहे. बघा तुम्हाला हाडं सापडली तर. नाहीतर शेवटी तुम्हाला माझ्या पायाशी नाक घासतच यावं लागेल. आणि मग ती तिथून निघून जाते. तर नेत्रा इंद्राणीला समजावत असते की आत्या, हे तुम्ही काय करत होता? तुम्हाला कळते का ती रुपाली आपल्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करते? त्यावर इंद्राणी म्हणते, नेत्रा मला कळतंय सगळं, पण तिने मला सांगितलं की ती आईच्या अस्थी गटारात फेकून देईल. मग काय करू मी? त्यावर नेत्रा तिला समजावते की आत्या, ती काही करणार नाही. ती हे सगळं फक्त आपलं लक्ष विचलित करण्यासाठी करत आहे. आपण तिच्यावर लक्ष ठेवायला हवं, कारण ती नक्कीच नागाला भेटण्यासाठी जाईल. आणि त्यावर इंद्राणीसुद्धा हो म्हणते. पण ती नेत्राला सांगत असते की काही करून रुपालीला लवकरात लवकर थांबवायला हवं. तर दुसरीकडे अद्वैत रुपालीवर लक्ष ठेवूनच असतो. आणि त्यानंतर जेव्हा रुपाली घरातून बाहेर पडते, तेव्हा तो सुद्धा लगेच बाहेर पडण्यासाठी जातो. पण जसा तो दरवाजा उघडतो तशी रुपाली त्याच्या समोर येते. आणि तिला असं अचानक समोर आलेलं बघून अद्वैत तर खूपच घाबरतो. तर रुपाली हसतच म्हणत असते की काय चाललं रे तुझं हे? रोज रोज तेच तेच प्रकार करायला कंटाळा येत नाही का? पण काही हरकत नाही, यात तुमचीसुद्धा काही चूक नाही. मुळात त्रिनयनाने तुम्हाला अक्कल दिलीच नाही. आणि ती नेत्राला संकेत आल्यावर ती जशी करते त्याच प्रकारे रुपाली नाटक करत म्हणते की अरे अद्वैत, मला संकेत आला. संकेतामध्ये मला दिसलं की नेत्रा मेली आहे आणि तिच्या प्रेतासमोर तू बसून मोठमोठ्याने रडत आहे. आणि मग ती रडायलासुद्धा सुरुवात करते. आणि हे रुपालीचं सगळं वागणं बघून अद्वैत तर घाबरूनच तिच्याकडे बघत असतो. रुपाली हसतच अद्वैतला सांगत असते की आता तू जास्तीत जास्त वेळ तुझ्या बायकोसोबत घालव, कारण आता तिचा अंत जवळ आला आहे. लवकरच ती अनंतात विलीन होणार आहे. आणि त्याचवेळी नेत्रा त्या ठिकाणी येते. रुपाली हसतच अद्वैतकडे बघते आणि त्याला म्हणते की बघ तुझी बायको, आता तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालव, तिला एकटीला सोडू नको. त्यावर नेत्रा अद्वैतला विचारत असतो की काय झालं साहेब? ती म्हणत होती. त्यावर अद्वैत घाबरूनच सांगतो की तुला मारण्याचा प्लॅन बनवत आहे.
मात्र नेत्रा त्याला समजावते की असं काही करणार नाही ती आपल्या भावनांशी खेळत आहे. आपण कोणीही तिला घाबरत नाही या गोष्टीचा तिला राग आला आहे आणि म्हणूनच ती आपल्यावर आता प्रतिहल्ला करत आहे. आपण तिच्या आत्मविश्वासासोबत खेळलो म्हणून ती आपल्या भावनांसोबत खेळत आहे. पण आपल्याला असं घाबरून चालणार नाही आणि त्यावर अद्वैती हो म्हणतो. पण त्याचसोबत तो नेत्राला तिची काळजी घ्यायला सांगतो. दुसऱ्या दिवशी शेखर ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो. त्याच वेळी रुपाली त्या ठिकाणी येते. ती शेखरला विचारत असते की तुला त्या मनोरमाची हाडं हवी आहेत का? पण शेखर काहीच उत्तर देत नाही. रुपाली दोनदा तीनदा त्याला विचारते पण शेखर गप्प असतो. त्यामुळे रुपाली चिडून म्हणते की ठीक आहे, आता मी तुला शेवटचं विचारते, नाहीतर परत असं नको व्हायला की तुला वाटेल की त्यावेळी संधी होती पण आपण तोंड उघडलं असतं तर बरं झालं असतं. आणि मग त्यामुळे शेखर मोठ्याने ओरडूनच म्हणतो की हो, हवे आहेत मला असते. त्यावर रुपाली म्हणते ठीक आहे, देते, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. आणि मग ती कपाटामधून तिची एक साडी काढते आणि शेखरला म्हणते की ही साडी नेस. आणि ते ऐकून शेखरला धक्का बसतो. तो म्हणतो की हा काय बालिशपणा आहे? तर रुपाली त्याला धमकी देत सांगते की जर तुला अस्ती हवे असतील तर ही साडी नेसावीच लागेल. आणि मग शेखर म्हणतो ठीक आहे, नेसतो मी साडी. साडी नेसायला सुरुवात करतो तर रुपाली हसतच म्हणते की थांब, मी करते तुला मदत. आणि मग ती शेखरला साडी नेसवत ती हसतच म्हणते की किती छान दिसतोस रे तू. जर आज म्हातारी इथे असती तर तुझी दृष्टच काढली असती. त्यावर शेखर म्हणतो की नेसली ना मी आत्ता साडी, मग मला अस्ती दे. तर रुपाली म्हणते एवढी काय घाई आहे? आणि मग ती शेखरला डोक्यावर पदरी घ्यायला सांगते. नाईलाजाने शेखर डोक्यावर पदर घेतो. रुपाली त्याच्यासोबतच हसतच एक सेल्फी काढते. आणि जेव्हा शेखर पुन्हा तिच्याकडे अस्ती मागतो तेव्हा ती चिडून म्हणते की कोणत्या अस्ती? नाही देणार मी तुला अस्ती. तुला जे करायचं आहे ते कर. आणि रुपालीचं ते बोलणं ऐकून शेखर रागातच ती साडी फेकून देतो आणि तिला म्हणतो की नीच आणि क्रूर तर तू आधीपासूनच होती, आता तू विकृत होत चालली आहे. आणि तो रागातच तेथून निघून जातो. रुपाली मात्र हसतच मनाशी म्हणत असते की खूप जीव आहे ना तुमचा एकमेकांवर, एकमेकांसाठी तुम्ही काहीही करू शकता ना, मग ठीक आहे, आता मी काय करते ते बघा. तर व्ह्यूअर्स, या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रुपाली फाल्गुनीला त्रास देत असते पण त्याचवेळी नेत्रा त्या ठिकाणी येते आणि ती फाल्गुनीला वाचवते. पण रुपाली नेत्राचाच गळा पकडते. मात्र नेत्रासुद्धा रुपालीचा गळा पकडते आणि त्याच वेळी तिला संकेत येतो. संकेतामध्ये तिला असं दिसतं की अस्तिकाचा गळा दाबला आहे आणि अस्तिका तिच्या नागरूपात येते. पण नेत्रा तरीही तिला सोडत नाही. शेवटी ती अस्तिकाला मारून टाकते. तर व्ह्यूअर्स, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.